चांगलं नियोजन या ठिकाणी केलंय. त्यामध्ये संतोष मामा असतील, अमित शेठ असतील, बाबू शेठ खंडवळे असतील, त्याचबरोबर नारायणगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच योगेश्वर बाबू पाटे असतील. बाबू भाऊंना विनंती, आपण आपल्या सुंदर आणि कडक भाषेमध्ये त्या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचे आणि सर्व उपस्थितांचे आपण आभार मानायचे. जय जय शिवाजी. रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणतो बनारदार घेतल्याशिवाय राहणार. अरे कोण म्हणतो बनारदार घेतल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय. आज सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथं जमलं. दादांनी सांगितलंय आभार मानायचे नाही, कारण आपला अधिकार घ्यायचा आहे, आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे. आणि आपला हक्क जर मिळवायचा असेल तर मला वाटतं आपण जेवढे आज संख्येने जमलो, हा सुरुवात आहे. याच्यापेक्षा अधिकच्या संख्येने इथं ठरवून घ्या की प्रत्येकाने 10 लोक पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवायला यायचे. आज आपण रस्त्यावर बसलोय, पण अधिकारी आणि मंत्री यांना निश्चित सांगतो की तुम्हाला इथून पुढे रस्त्यावर फिरून येणार नाही, हे नक्की तुम्हाला सांगतो. का आमचा अधिकार तुम्ही हा गिरवताय. 10, 20 वर्ष आमच्या तोंडाला पाणी पुसता, 10, 20 वर्ष आम्हाला फसवता, 10, 20 वर्ष तुम्ही आम्हाला गुंडवायचं काम करता. आम्ही येडे का काय? शिवजन्मभूमी आहे. शिवजन्मभूमीतून जो एल्गार झालाय त्याचा शेवट झाल्याशिवाय राहिला नाही. आणि मला वाटतं आपल्याला, आपण कोणत्या राजकीय पक्षाचे, आपण कोणत्या विचाराचे, याच्यापेक्षा आपल्याला जी आपण ह्या शिवजन्मभूमीचा नागरिक आहे हे सर्वोच्च आपल्याला सगळ्यात मोठं स्थान आहे. आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की आजचं आंदोलन घेऊन फक्त इथून उठून जाऊ नका. सत्यजित दादांनी या लढ्याची सुरुवात केली, शेवट मात्र आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा. माझी विनंती आपल्याला सगळ्यांना आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या 7-8 दिवसांमध्ये ज्या ज्या इन्फ्लुएन्सरनी, ज्या ज्या लोकांनी हा लढा पुढे सुरू केला, हा उठाव जो मोठ्या प्रमाणात सुरू केलाय, हा थांबवता कामा नाही. आज एक मार्ग झालाय, आपल्याला इथून पुढे सातत्याने सतत संघर्ष करून हा लढा जिवंत ठेवावा लागेल. आणि माझी विनंती आज मोठ्या संख्येने बघा, चेन शेड बसून आहे, चेन हे बसे म्हणजे ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत आणि लहान मुलांपासून महिलांपर्यंत सगळे. दिल्लीचं आंदोलन चेन शेडचं होतं, आपलं आंदोलन सगळे येतात. तेव्हा यश मिळायला अडचण येणार नाही, फक्त आपण सगळ्यांनी संघटित होऊन काम केलं पाहिजे. इथून पुढे टेक्निकल समितीला मान्यता जाते, आपल्याकडे हुशार माणसं बसतात, कारण त्यांच्या पुढे आपल्याला मांडावंच लागत आहे. पण माझी विनंती ही आहे, रस्त्यावर उतरून जे आंदोलन होतं याची जर शेवटपर्यंत राहते. बायपास पासून झालेला सुरुवात, इथंच बसलो होतो नेते आपण बायपासला, आज परत रेल्वे बशी आता येऊन बसायची वेळ आली. पण त्याही वेळेस यश मिळालं. आणि तुम्हाला सांगतो, आजही यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपली एकजूट कायम ठेवली पाहिजे. मनापासूनच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना मी 4च विषय यांनी सांगितले मला की अनेक करताना त्या दिवशी अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. तुम्ही सेमी हाय स्पीड करा, मोकदार करा, तुम्ही डिझेल इंजिन लावा, नाही आम्ही बैल देतो, आमच्याकडे लई बैल आहेत. हा, पण रेल्वे मात्र आमच्या इथूनच आली पाहिजे. दादा बरोबर ना? माणसं देतो वाटलं, माणसंही नाही. पण सरकारला विनंती हीच, रेल्वे इथून नाही झाली तर एकही अधिकारी, एकही मंत्री या जुन्नर तालुक्यामध्ये मात्र आपल्याला ठरवावं लागेल की एकाला येऊन द्यायचं नाही. तरी गरज आहे आपली, ही तुमच्या माझ्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीची गरज आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. मनापासूनच आपल्या सगळ्यांचं आपल्या हक्कासाठी आपण एकत्र झाले, त्यासाठी तुमचा आभार आहे. याच्यानंतर राष्ट्रगीतानी आणि 1 मिनिट
एक मिनिट, 2 मिनिट. पहिलं आपण निवेदन देऊ. या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली होती. तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा त्यांचे प्रतिनिधी कोणी आला असेल तर त्यांनी निवेदन घ्यायचे आणि त्याच्यानंतर राष्ट्रगीत निवेदन कोणाकडे बंडा निवेदन चला निवेदन घ्यायला शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी और जय 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 भवानी जय 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 शिवाजी. अरे रेल्वे आमच्या हक्काची, अरे रेल्वे आमच्या हक्काची. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. सन्माननीय अधिकारी आपल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आजचं जे निवेदन घेतलेलं आहे ते माननीय जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात छत्रपती शिवाजी महाराज की